अशी का? अगं मम्मी पप्पा सगळे चुकीचेच उत्तर सांगतात. चकना आणि दारू एवढंच उत्तर सांगतात, दुसरी काय सांगत नाही ते अभ्यासाची. परे ए परे दरवाजा उघड. परे उघड गे. चिवड्या पप्पा आलं वाटतात, त्यांना काय बेलच घेत नाही, सारखं दरवाजा आपटतात. तू इथंच थांब, मी हाय ना पप्पाला घरात घेऊन येते. अभी मजा आएगा ना भिड़ो. पप्पा तर इथं नाहीत, मग पप्पाचा दरवाजाचा कुठला आवाज येतोय? इकडं पण नाहीत, कुठे गेलं काय माहिती. ओ पप्पा, परे उघड गे. परे ओ पप्पा, इकडे आहे दरवाजा. आवाज मागून येतोय. तिच्या आईला हे खरं आहे दरवाजा. पण चालली ते हळू. परे काय झालं आता? दरवाजा उघडत नाही काय नाही. अहो तुम्ही तिकडल्या दरवाजात गेला, तिकडल्या जायचो, इकडे यायचं होतं. चला आता आतमध्ये, चला बसा सोप्यावर. अरे या की आता, काही करताय? झोपा. बसा तिथंच. रुको जरा, सबर करो. आलाव का दारू पिऊन? अहो पिण्याशिवाय तर तुम्हाला काही धंदाच नाही दुसरा. काम करायला नको, काय नको, नुसतं प्यायला पाहिजे. ते रस्ता बी दारू प्यायला लागला का? हेकडे टेकडे हलका वगैरे होता. अहो पप्पा, तुम्ही दारू पिलाय, रस्ता नाही, रस्ता जाग्यावरच आहे. अहो आज तरी जरा लवकर घरी यायचं होतं की, त्या पुरीची उद्या परीक्षा आहे. कोणाची? परीची. परीची? बाळा टेन्शन घेऊ नको, तुझा बाप आहे. आज तुझा मी अभ्यास घेणार, फुल टू फायनल. अरे देवा, आधी तुम्हाला स्वतःचं नाव लिहिता येतं का बघा. ती लिहून दाखवा, मग बघू पुढचं. मी चालले भाजी आणायला. पुरीला जर उलट पिलट शिकवलं ना काय, मग सांगते तुम्हाला. हे प्रगते, मला चॅलेंज नको करू. MA झालंय माझं, MA. हा तुझा? हा दारून चकना खाऊन झाला MA. परे काय? चल अभ्यास करू आता. चल आज आपण जगाचा उद्धार करू. कोणता विषय तुला आवड जातो सांग. तुझा बाप आहे तुला असं ट्रेन करतो. पप्पा मला गणित शिकवा, गणित येत नाही मला. गणित? अरे गणित माझ्या हातचा मळ आहे, हातचा. अच्छा. हेच तर मी संध्याकाळी रोज करतो. बोल काय प्रश्न आहे गणिताचा? अहो पप्पा, असा प्रश्न आहे की 10 बाटल्या होत्या आणि त्याच्यातल्या 3 फुटल्या, खाली किती राहिल्या? 10 बाटल्या? अरे देवा, एवढा मोठा स्टॉक? 3 बाटल्या फुटल्या. त्या बिचाऱ्याचं नुकसान झालं. 3 बाटल्या फुटल्या, वेस्टेज गेली, वेस्टेज. हे मोठं नुकसान झालं. अहो पप्पा उत्तर सांगा ना.
सांभाळा हिशोब करू दे. 10 बाटल्या होत्या, 3 फुटल्या. अरे लय नुकसान झालं. म्हणजे त्या फुटलेल्या 3 बाटल्याचा वास त्या 7 बाटल्याला लागला आणि त्या बाटल्या बी बरबाद झाल्या. देवा लय नुकसान झालं. अहो पप्पा असलं कसलं उत्तर देताय? पुस्तकात तर 7 उत्तर आहे. अरे बाळा ते पुस्तक जुनं आहे, त्याला व्यवसायाचं काय नॉलेज आहे. हे बघ आता ना आपण प्रॅक्टिकली सांगतो तुला. प्रॅक्टिकली विचार कर जरा. प्रॅक्टिकली तू दुकानात गेली, ठीक आहे, आणि 500 रुपये घेऊन गेले. 300 रुपयाचं सामान घेतलं. मग मला सांग तू 500 त्याला लिहून महागाई किती आलंय? पप्पा 200. 200? चूक, साप चूक. कस काय पप्पा चूक? अरे बाळा तू 200 दिलं म्हणल्यावर GST, परत काय टॅक्स, परत साखना, हे दिल्यावर काय राहतंय खाली? रिकामं झालं ना सगळं. शून्य शून्य उत्तर लिहितो. शून्य ह्याला म्हणतात आर्थिक नियोजन. अहो पप्पा उद्या बाई मला मारत्यान असली उत्तर दिल्यावर. चकना फिकना. बरे बहीणला सांग पप्पाने रिअल लाईफ मॅथ शिकवलंय. घे पुढचा प्रश्न घे. काय बोलत नाहीत बाई. घे पुढचा प्रश्न. अहो पप्पा आता ते जाऊ द्या. आता मराठीवर प्रश्न. हा का? विचार. मराठी तर आपली मातृभाषा. हा, आणि रात्री पितृभाषा होते. विचार बिनधास्त विचार. आता पहिला वाक्यप्रचार. तान बुक हरपणे. सोपं परे. तहान भूक हरपणे म्हणजे माणूस जेव्हा मित्रासोबत संध्याकाळी बसतो तेव्हा वेटर चकना आणायला उशीर करतो, तेव्हा जी अवस्था होते ना त्याला तहान भूक म्हणतात. अहो पप्पा ही शाळेत नाही शिकवलं, दुसरं शिकवलंय. मग शाळेत काय सांगितलंय? म्हणलं काम करत बसलं की खाण्यापिण्याचं धान्यच राहत नाही. अरे तेच तर म्हणतोय मी तुला. ग्लास मध्ये मग्न झालं की खाय प्यायकडे लक्ष जात नाही. सेम टू सेम. पुढचा प्रश्न घे. आता पुढचा प्रश्न. पोटाची खळगी भरणे. अरे वा, हे तर एकच नंबर प्रश्न आहे. हे बघ, आपण जेव्हा ग्लास भरतो तेव्हा काय म्हणतो? थोडं कमी भर. म्हणजे कसं सोडायला जागा पाहिजे ना. म्हणजे कसं पोटात थोडी जागा ठेव, म्हणजे पोटाची खळगी भरणे. तुझं जनरल नॉलेज बघून बाई खुश होते. अच्छा. अहो पप्पा तुम्ही माझा अभ्यास घेऊ नका बाबा. तुमचं सगळं दारून चकण्यावरच उत्तर आहे ती. अगं असं बोलू नको परे. मी जर हे उत्तर लिहिलं ना तर बाई मला नापासच करते. बाई तुला नापास करतात? अजिबात नापास करणार नाहीत. माझं नाव सांग बाईला. त्यांना सांग की ही गवाऱ्याचं थेअरी ऑफ लिक्विड डायनामिक्स आहे. तुला नाहीत नापास करणार. असं सांग. अहो पप्पा तुम्ही माझा अभ्यास घेऊ नका बाबा. मम्मी चांगला घेते. तुमच्या दारू आणि चकण्यावरच सगळं आहे. आईला काय कळतंय? मी तुला जग दाखवतोय. जग. आईला फक्त भाजीची जुडी मजा येते. आता पप्पा आता शेवटचा प्रश्न.
विज्ञानावर पाणी हे जीवन आहे स्पष्ट करा. अयो अयो हा प्रश्न बाळा माझ्या काळजाला गाव घालणारा की बाळा. पाणी हे जीवन आहे, पण पाणी पिताना नुसतं पाणी पिऊन काय उपयोग नाही रे. त्याला जोडीदार बी पाहिजे ग. तू समझा? म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. नहीं तू समझा नहीं. नाही रे बाळा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दिवसाचं सायन्स झालं, रात्रीचं सायन्स वेगळंच असतं बाळा. हे बघ बाळा, आपण पाण्यात रंगीत पाणी टाकलं तर खरंच सोल्युशन तयार होतं. नुसतं पाणी पिण्यात काय मजा, चव. म्हणून तर विज्ञानाने शोध लावलाय की त्याच्यात काहीतरी रंगीत पाणी टाकायचं आणि प्यायचं. अरे देवा पप्पा, तुम्ही मला असली उत्तर सांगितल्यावर बाई तर मला नापास करते. अरे देवा. नाही नापास करत वगैरे रडू नका. तुझ्या बापाचं नाव सांग. बाप लय हुशार आहे तुझा बाप. वगैरे रडू नको, नापास करत ना. 1 नंबर आहे तुझा, 1 नंबर. मग रडत आहे वगैरे. अरे देवा, पुरी का रडायला लागली का? उत्तर येणं म्हणून तुम्ही मारलं फिरलं पुरीला? अगं मम्मी पप्पा सगळे चुकीचेच उत्तर सांगतात. चकना आणि दारू एवढंच उत्तर सांगतात, दुसरी काय सांगत नाही ते अभ्यासाची. अहो काय तुम्ही पागल बिगल झाला हो काय? उत्तर सांगा तिला चकनान दारू. तिचं भविष्य सगळं खराब करायचंय काय? बाई तिला हानते नाही की नाही बार? अगं प्रगती, मी तिला प्रॅक्टिकली नॉलेज देतोय. ते काय मला ह्याला पुस्तकाचं काय नॉलेज माहिती आहे? प्रॅक्टिकली नॉलेज आहे का हे? प्रॅक्टिकली. बरे बाद झाला अभ्यास, जा तू खेळायला. तुझ्या बापाचं आहे ना प्रॅक्टिकली नॉलेजच काढते. दारून चकनान फुटानन हे चांगलं काढते. जा तू जा. हे बघ प्रगती, लहान मुलासोबत मारायचं नाही. गांधीजी काय म्हणल्यात? अहिंसा. हिंसाने जिंकायचं नाही, अहिंसा. हा विसरू नको आपल्या गांधीजींचे विचार. हा का? गांधीजींना बाजूला ठेवा, तुम्हाला तर चंद्र तारे सूर्य सगळं दाखवते. पोरीला काय बी शिकवता हा? तुमचा बसवला तुमचा. चांगला अभ्यास घेतो. आता कसं वाटतंय तुम्हाला चकना दारू? गोळा उठला तुम्हाला. म्हणजे ऑक्सिजन मग बरोबर आहे. म्हणजे हायड्रोजन.